तर नमस्कार मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम भन्नाट अशी रेसिपी, म्हणजेच कोल्हापुरी पनीर मसाल्याची रेसिपी आहे की नाही। एकदम भन्नाट आणि चविष्ट अशी रेसिपी। तर कोल्हापूरकरांनो, तुम्ही आता म्हणत असाल की असली कोणतीच रेसिपी कोल्हापूरमध्ये बनवली जात नाही। तुमचं बरोबर आहे। तर आता ही जी रेसिपी आहे ना, हॉटेल आणि मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये बनवली जाते। आता या रेसिपीला कोल्हापुरी असं नाव देण्याचं कारण म्हणजे या रेसिपी मध्ये ना, कोल्हापूरमध्ये ज्या रेसिपीज बनवले जातात ते थोड्याशा जास्त तिखट बनवले जातात आणि त्याचबरोबर कोल्हापुरी पद्धतीचा थोडासा यामध्ये मसाला टाकला जातो। त्यामुळे या रेसिपीला कोल्हापुरी पनीर मसाला असं म्हटलं जातं। चला तर मग मित्रांनो, हा कोल्हापुरी पनीर मसाला कशा पद्धतीने बनवून घेतला जातो ना, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण बघून घेऊयात। मग वाट कसली बघताय, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये। जर एखाद्या वेळेस तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि ही रेसिपी इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका। चला आता फटाफट रेसिपी बघून घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी एक जे पॅन आहे ना, मी चांगलं गरम करून घेतो। एकदा का पॅन आपलं चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल पण चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 चमचा जिरा, त्याचबरोबर 1 चमचा धने, त्याचबरोबर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि आता सगळ्यात शेवटी 1 वाटी सुक्क खोबरं। सुक्या खोबऱ्याचे पातळ आणि लांब लांब काप करून घेतलेले आहेत की जेणेकरून बाकीच्या मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे खोबरा जो आहे ना, भाजला गेला पाहिजे। आता हे सगळे मसाले आणि खोबरं आहे ना, चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे 5 ते 6 मिनिटासाठी। मसाला आणि खोबऱ्याला ना थोडासा तांबूस कलर यायला चालू झाला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय तेलामध्ये। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय मसाला जो आहे ना 5 ते 6 मिनिट झालेले आहे, चांगला मी भाजून घेतोय तेलामध्ये आणि खोबऱ्याला पण चांगला तांबूस कलर यायला चालू झालेले आहे। एकदा का हा सगळा मसाला चांगल्या प्रकारे भाजून झाला ना, आता यामध्ये काही थोडे अजून मसाले टाकून घेऊयात। तर सगळ्यात आधी मी इथं 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेतोय आणि त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेतो आणि त्याचबरोबर ग्रेव्ही जी आहे ना, थोडीशी क्रीमीदार बनवण्यासाठी 7 ते 8 काजू यामध्ये टाकून घेतो आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये 6 ते 7 बॅडगी मिरच्या टाकून घेतोय। मिरच्या थोड्याशा जास्तच लांब असल्यामुळे ना, थोडेसे त्याचे तुकडे करून टाकतो, म्हणजे भाजायला आपल्याला थोडंसं सोपं जाईल। आता यामध्ये नवीन मसाले जे आपण टाकून घेतलेत ना, त्यांना पण चांगल्या प्रकारे 5 ते 6 मिनिटांसाठी बाकीच्या मसाल्यांबरोबर भाजून घ्यायचंय। म्हणजे यामध्ये टाकलेले तीळ, खसखस आणि मिरची हे सगळे एकदम चांगल्या प्रकारे भाजले गेले पाहिजेत। आता या मसाल्यांमध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय टोमॅटो। टोमॅटो जो आहे ना, 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले होते आणि त्यांना मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत। यामध्ये टाकून टोमॅटो जो आहे ना, एकदम मऊदार पडेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय आणि अगदी तुम्ही 5 ते 6 मिनिटांसाठी जरी टोमॅटो चांगला परतून घेतलात ना, तरी चालून जातं। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। टोमॅटो एकदम चांगल्या प्रकारे मी भाजून घेतलेले म्हणजे परतून घेतलेले आणि त्याचबरोबर बाकीचे जे मसाले आहेत ना, ते पण चांगल्या प्रकारे परतून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेतो आणि हा जो संपूर्ण मसाला आहे ना, तो थंड करून घेतो। आता मित्रांनो, आपला जो मसाला आहे ना, संपूर्णपणे थंड झालेला आहे। आता सगळा मसाला मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतो आणि मसाला एकदम बारीक असा पेस्ट तयार करून घेतो। आणि मित्रांनो, मसाल्याचा पेस्ट तयार करून घेत असताना त्यामध्ये अर्धी ते 1 वाटी पाणी टाकून घ्या, म्हणजे मसाला एकदम बारीक होईल आणि लवकर बारीक होईल। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय आपला मसाल्याचा पेस्ट एकदम बारीक असा रेडी झालेला आहे आणि कलर बघा कसा आलेला आहे। बॅडगी मिरच्या टाकल्यामुळे ना एकदम मस्त असा कलर आलेला आहे। मित्रांनो, आपला मसाला एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे। आता आपण ऍक्च्युअल कोल्हापुरी पनीर मसाल्याला सुरुवात करूया। त्यासाठी कढई घेतलेली आहे। कढई एकदम चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का कढई चांगल्या प्रकारे गरम झाली ना, आता यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय 5 ते 6 चमचे। आता यामध्ये टाकून घ्यायचंय 1 चमचा जिरा, 1 चमचा बारीक कट केलेला आलं, 1 चमचा बारीक कट केलेला लसूण। हे सगळं टाकून तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय 1 ते 2 मिनिटांसाठी। आता यामध्ये टाकून घ्यायचंय 1 वाटी बारीक कट केलेला कांदा। हा कांदा तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय, म्हणजे कांद्याचा कलर जो आहे ना, थोडासा तांबूस असा यायला पाहिजे, तोपर्यंत परतून घ्यायचंय। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। कांद्याला मी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे आणि आता कांद्याचा जो कलर आहे ना, तांबूस असा यायला चालू झालेला आहे। तर अशा पद्धतीने कांद्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला।
आता मित्रांनो यामध्ये मी टाकून घेतोय मसाला. मगाशी जो आपण मिक्सरला लावून एकदम बारीक असा पेस्ट तयार करून घेतला ना, तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि तेलामध्ये चांगल्या प्रकारे याला परतून घ्यायचंय. मसाल्यामधलं जे पाणी असतं ना ते चांगलं आटलं गेलं पाहिजे आणि जेव्हा पाणी आटून जातं ना तेव्हा मसाल्यांमध्ये ना तेल सुटायला चालू होतं, म्हणजे सेपरेट व्हायला चालू होतं. तोपर्यंत मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. थोडासा जास्त वेळ गेला तरी चालेल, पण मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय मसाला आपला एकदम चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेले आहे आणि आता मसाल्यामध्ये तेल सुटायला चालू झालेले आहे. इथं तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीने हा जो मसाला आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाव चमचा हळदाची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल मिरचीची पावडर आणि आता सगळ्यात शेवटी 3 ते 4 ब्याडगी मिरच्या. आता हे सगळे पावडर मसाले जे आपण यामध्ये टाकून घेतलेत ना ते ओल्या मसाल्याबरोबर मिसळून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे आणि त्याचबरोबर यामध्ये 1 अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं की जेणेकरून पावडर मसाले जे आहेत ना ते करपणार नाहीत आणि जळणार नाहीत. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपला जो ओला मसाला आहे ना, ग्रेव्हीचा मसाला एकदम चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेतो आणि हा जो मसाला आहे ना बाजूला काढून घेतो. आता मित्रांनो या गॅसवरती ना मी एक पॅन ठेवून घेतो आणि पॅन एकदम चांगलं कडकडीत असं गरम करून घेतो. एकदा का पॅन गरम झालं ना आता यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घेतो. आता मित्रांनो तेल एकदा का चांगल्या प्रकारे कडकडीत असं गरम झालं ना आता यामध्ये 1 वाटी शिमला मिरची टाकून घेतो आणि त्याचबरोबर 1 वाटी कांदा टाकून घेतो आणि आता यामध्ये पनीर टाकून घेतो. 200 ग्रॅम पनीर आहे. आता यावरती मित्रांनो थोडेसे पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी चिमूटभर लाल मिरचीची पावडर, चिमूटभर हळदाची पावडर, चिमूटभर गरम मसाला आणि आता सगळ्यात शेवटी चिमूटभर किंवा चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचे. आता गॅस जो आहे ना मोठा ठेवायचा. मोठ्या गॅसवरती पॅन मधले सगळे भाज्या आणि पनीर जे आहे ना थोडंसं चांगलं टॉस करून घ्यायचं, म्हणजे चांगलं परतून घ्यायचं. आता पॅन मध्ये परतून घेतलेलं पनीर, कांदा आणि डब्बू मिरची जी आहे ना या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे सगळं मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचंय. आणि आता सगळ्यात शेवटी ग्रेव्ही जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल ना तर त्यानुसार यामध्ये पाणी टाकून चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आणि अगदी 5 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचंय. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपला कोल्हापुरी पनीर मसाला रेडी झालेला आहे. चवीला एकदम अप्रतिम झालाय, अप्रतिम, आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे. तुम्ही आता बघितलेला असाल. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी जर कोल्हापुरी स्टाईल मध्ये पनीर मसाला जर केलात ना तर एकदम जबरदस्त बनतो, एकदम जबरदस्त. मग काय मित्रांनो कशी झाली रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? चवीला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि भन्नाट असा झालेले आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे. तुम्ही आता बघितलेला असाल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना कोल्हापुरी स्टाईल मध्ये ना पनीर मसाला एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. चला तर मग जाता जाता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या चॅनलवरच्या त्या इतरांच्या बरोबर पण शेअर करायला नक्की विसरू नका.